नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज नाही का आपण या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जीकेचे प्रश्न जे आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला नाही का येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. चला ठीक आहे, आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न म्हणजे 51 प्रश्न आपण सुरू करणार आहे. राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात? त्याचं उत्तर आहे महाधिवक्ता. शून्य प्रहार ही सुरुवात कधी सुरुवात झाली? शून्य प्रहार ही सुरुवात नाही का 14 मे 1966 रोजी सुरू झाले. भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल नाही का हा 6 वर्षाचा असतो. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण आहेत? तर लोकसभेचे पहिले उपसभापती नाही का अय्यंगार आहेत. समर्थ सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? समर्थ सूचीमध्ये एकूण नाही का 52 विषय आहेत. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे करण्यात आली आहे? घटना समितीची निर्मितीची हे कॅबिनेट विषयाअंतर्गत करण्यात आले होता. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार नाही का राज्यसभेला आहे. बघा, घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न पद्मभूषण प्रदान केले जातात? तर कलम प्रदान केले जातात म्हणजे त्याच्यावर बंदी केले जातात. तर कलम 18. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर सर्वपल्ली राधाकृष्ण. भारतीय राज्यघटनेच्या किती परिशिष्टात प्रादेशिक भाषांना समावेश करण्यात आला आहे? तर 8व्या. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लॉर्ड रिपन. कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली? ही 1952 मध्ये. ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती? तर देगाव. सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती? तर सर्वात मोठे ग्रुप ग्रामपंचायत हे अकलूज आहे, जे की सोलापूरमध्ये आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्र एकूण 37 जिल्हा परिषदे आहेत. पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? पंचायत राज दिवस म्हणून नाही का 14 एप्रिल रोजी आपण पंचायत दिवस म्हणून साजरा करतो आपल्या महाराष्ट्रात. तलाठी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केले? तलाठी पद हा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केली. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारताचा पहिला जनगणना पार पडली? तर लॉर्ड मियो. पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था कोणती? तर जिल्हा परिषद. महापौर या शब्दाचे जनक कोणाला ओळखले जाते? तर सावरकर. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर राजस्थान. 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली? तर वॉरेन हेस्टिंग याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? लखपत जैन. भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कुठे स्थापन करण्यात आली? मद्रासमध्ये. पुढचा प्रश्न. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली? वसंतराव नाईक. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर 74वी. जिल्हा परिषद एकूण किती समिती आहेत? 10. महत्त्वाच्या 10 समित्या आहेत. पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आले? तर उर्ली कांचनमध्ये. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्राचे किती राज्य आहेत? तर पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य आहेत. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव हे गट विकास अधिकारी असतात, ज्याला आपण BDO म्हणतो. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे आपल्या भारताचे पंतप्रधान असतात. भारतीय रुपयांचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आले? तर भारतीय रुपयाचे अवमूल्यन हे सन 1949 रोजी करण्यात आलं होतं पहिल्यांदा. पुढचा प्रश्न. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला आहे? भारत नाही का जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य नाही का सन 1995 साली झाले. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिला राज्य हे महाराष्ट्र आहे. कोणत्या मूल्यकांनांचा एककास कागदी सोने असे म्हणतात? तर SDR याला कागदी सोने म्हणतात. SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स. 86वा प्रश्न. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंग आहेत. महत्त्वाचा प्रश्न.
भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जातात. बघा पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना नाही का सन 1980 सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली? भारताने नाही का मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्लॅनिंग अँड द पुअर हा ग्रंथ कोणाचा आहे? प्लॅनिंग अँड द पुअर हा ग्रंथ B.S. मिनास यांचा आहे. नाव लक्षात ठेवा, ते अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणता धातू असतो? विजेच्या दिव्यात नाही का टंगस्टन हा धातू असतो. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून केले जातात? तर शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य हे लहान मेंदूकडून नियंत्रित केले जाते. मूठदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? मूठदूस जो हा आजार आहे हा नाही का जीवनसत्व ड्यूच्या कमतरतेमुळे होतो. मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटरच्या लांबीचे रक्तवाहिनी असतात? तर मानवी शरीरात नाही का जवळजवळ 97,000 किलोमीटरचे रक्तवाहिनी असतात आपल्या शरीरात. लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणता जीवनसत्व असतो? तर लिंबूवर्गीय फळांमध्ये नाही का जीवनसत्व C म्हणजे क असतो. पुढचा प्रश्न, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होईल? 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट होईल. पुढचा प्रश्न, तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ असतो? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तंबाखूमध्ये नाही का निकोटीन नावाचा एक घटक असतो. रक्त अभिसरणासंबंधी संशोधन करणारा शास्त्रज्ञाचे नाव काय आहे? रक्त अभिसरणासंबंधी संशोधनाचा जे शास्त्रज्ञाचे नाव आहे ते विल्यम हार्वे आहे. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तो इरिस आहे. इरिस जे मानवी डोळ्यात येणारा जे किरण आहे त्यांना नियंत्रित करतो. सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे असते? तर सर्वात मोठे हृदय हे जिराफ या प्राण्याचे असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्रश्नसुद्धा कव्हर करणार आहोत. हा सिरीज याच्यानंतर असा सुरूच राहणार आहे. अजून तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल अशाच विविध प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. थँक्यू.